टाकळी औद्योगिक वसाहतीचे काम तातडीने सुरू करा. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सोबतच्या बैठकीत शिष्टमंडळाने केली मागणी. कोरोना काळानंतर अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. याच काळात संपुष्टात आलेल्या ग्रीन हाऊसच्या शेतीमुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या गरीब गरजू महिला बेरोजगार झाल्या आहेत. कुटुंबाचे बदलते स्वरूप आणि व्याप्ती वाढल्यामुळे शेतकरी अल्पभूधारक झाला आहे. शेतकऱ्याला आणि त्याच्या मुलाला गावाशेजारी रोजगाराची गरज आहे. शेतकऱ्याचा मुलगा देखील उद्योजक झाला पाहिजे. या सर्व बाबी पाहता राज्य शासनाच्या उद्योग विकास महामंडळाने शिरोळ तालुक्यातील टाकळी परिसरात मंजूर केलेल्या शासकीय औद्योगिक वसाहतीचे काम तातडीने सुरू करावे अशी आग्रही मागणी टाकळी औद्योगिक वसाहती संदर्भात मंगळवारी मंत्रालयात झालेल्या नामदार उदय सामंत यांच्या सोबतच्या बैठकीत मंत्री नामदार उदय सामंत यांच्याकडे टाकळीच्या शिष्टमंडळाने केली. शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर प्रमुख उपस्थित होते. यावेळी औद्योगिक वसाहत उभी करण्यासंदर्भात सर्व बाबींची पूर्तता योग्य पद्धतीने सुरू असून शासकीय औद्योगिक वसाहतीच्या कामाला लवकरच गती देऊ अशी ग्वाही नामदार उदय सामंत यांनी शिष्टमंडळाला दिली. यावेळी रणजितसिंह पाटील, शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती हरिश्चंद्र पाटील, माजी सैनिक विजय पाटील, माजी सैनिक कोंडाजी पवार, माजी सैनिक विलास कदम, माजी सैनिक सुरेश गायकवाड यांच्यासह उमेशचंद्र पाटील, संभाजी गोते, अशोक गायकवाड, विजय खोत, नितीन इंगळे, अभिजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. SK न्यूज, जयसिंगपूर.